महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले। कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं आयोगानं सुनावलं। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरं द्या। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचे ट्विट। मतदार याद्या प्रकाशित करण्याचंही आव्हान। राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली। राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं। मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया। लेखाला लेखानं उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचा इशारा। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचं मोठं वक्तव्य। तर शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित असल्याचं म्हणत घरचं आहे। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार। गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर। चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही। राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम। संजय शिरसाटांचा पवारांवर आरोप। तर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात, बावनकुळेंची प्रतिक्रिया। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मिटकरींचं सूतोवाच। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचा समन्स। मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार। उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलची वारी होऊ शकते। मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। डिनो मोरियावरील छाप्यावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान। अमोल मिटकरींनी झाकण झुल्या आणि वायझेडचा अर्थही सांगण्याचं आवाहन। तटकरेंनी राजीनामा दिल्यास मी सुद्धा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार। राष्ट्रवादी समोर कधीही नतमस्तक होणार नाही, महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। मुंबई आणि परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय। शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोडही पाण्याखाली। पाण्याच्या निचऱ्याकडे एमआयडीसीनं तातडीनं लक्ष घालावं, सुप्रिया सुळेंचं ट्विट। 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय।